हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। पालघरमध्ये सभेला जाताना मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगेची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी। फक्त कपडे आहेत, युरिन पॉट देखील नाही। शिंदेंचा ठाकरेंना टोला। राजकीय नेत्यांची बॅग तपासणी नियमानुसारच, वेळ आल्यास शहा आणि नड्डांचंही हेलिकॉप्टर तपासणार। निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। ठाकरेंच्या बॅगा तपासणाऱ्या अधिकाऱ्यांचंही कौतुक। गडकरी आणि फडणवीसांच्याही बॅगेची अधिकाऱ्यांकडून तपासणी। केवळ संविधान हाती घेऊन उपयोग नाही, संविधानिक व्यवस्था देखील पाळायला लागतात। भाजपचं ट्विट करत विरोधकांना उत्तर। फडणवीसांनी फसवलं, निवडणुकीनंतर त्यांच्यावर केस करणार। सिंचन घोटाळ्याची फाईल अजितदादांना दाखवण्यावरून सुप्रिया सुळेंचा इशारा। राहुल गांधी काय, इंदिरा गांधी जरी स्वर्गातून आल्या तरी कलम 370 लागू होणार नाही। धुळ्याच्या सभेत अमित शहांचा काँग्रेसवर निशाणा। केसरकर निवडणुकीमध्ये पडल्यावर सिंधुदुर्गात चांगलं घडणार, वाईटातून चांगलं होईल म्हणणाऱ्यांना लाज आहे का की नाही? मालवण दुर्घटनेवरून केसरकरांच्या प्रतिक्रियेवर ठाकरेंची टीका। शरद पवारांनी मुलासारखा पुतण्या सोडून नातवाकडे लक्ष दिल्याची अजित पवारांची टीका। पक्षफोडीचं चांगलं कर्म करणारा मुलगा काकांच्याच स्मरणावर कसा काय टपलाय? जितेंद्र आव्हाडांचा अजितदादांना उत्तर। पवारांचा फोटो वापरू नका, स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढा। सर्वोच्च न्यायालयाचे अजितदादांच्या राष्ट्रवादीला निर्देश। मविया सरकार पाडण्यामध्ये गौतम अदानींचाच हात, संजय राऊतांचा आरोप। 2019ला भाजपसोबत जाण्यासाठीच्या बैठकीत अमित शहा, फडणवीस, शरद पवारांसह गौतम अदानी देखील असल्याचा अजित पवारांचा गौप्यस्फोट। आधी कबुली देऊन नंतर अजित पवारांचं घुमजाव। भाजपसोबतच्या बैठकीमध्ये अदानी हजर असल्याचं मुलाखतीमध्ये विधान। वाद उभा राहिल्यानंतर मात्र अदानी बैठकीत नसल्याचा दावा।